नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आपण बनवणार आहोत दाल राईस आणि आज आहे शुक्रवार. काल पण मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता आणि आज आहे शुक्रवार. तर माझा काल आणि आज असं 2 दिवस उपवास असतो. आज आहे माझा वैभवलक्ष्मीचा उपवास आणि काल माझा महालक्ष्मीचा उपवास होता. तर मी आज व्यंकटेशसाठी दाल आणि राईस बनवत आहे. तर सर्वात अगोदर मी कुकरमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये टाकत आहे आणि एक मिरची पण टाकलेली आहे. तो जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे मी एक मिरची टाकलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 2-3 मिरची टाकू शकता, कारण मिरची टाकल्यानंतर पण ना डाळ एकदम टेस्टी बनते. त्याच्यानंतर ना मुगाची आणि तुरीची डाळ थोडीशी घ्यायची आहे. म्हणजे 1 वाटी तुरीची डाळ असेल तर पाव वाटी मुगाची डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे. स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून मग डाळ पण उकळलेल्या पाण्यात टाकायची आहे आणि थोड्या वेळ त्याला उकळू द्यायचं आहे. आणि ते उकळेपर्यंत मी ना इकडे तांदूळ पण घेतलेले आहेत धुवायला. 2 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळला मी डाळ शिजेपर्यंत पाण्यात भिजवून ठेवणार आहे. तोपर्यंत आपली डाळ पण म्हणजे कुकरमधले पाणी आहे ना, डाळ वगैरे ते उकळलेलं आहे. कुकर लावून घेऊयात आपण. आणि कुकरच्या आपण 3 शिट्ट्या मारू शकता. 3 किंवा 4 मारायच्या शिट्ट्या. डाळ एकदम मऊ मऊ शिजते, खूप छान मऊ शिजते. तोपर्यंत आपण तांदूळ पण धुतलेला आहे आणि ठेवलेला आहे बाजूला. तर मी आज थोडंच बनवत आहे, कारण माझा तर उपवास आहे आणि पिलूचे पप्पा पण सकाळीच ऑफिसला गेलेले आहेत आणि पिलूला फक्त वरण आणि भात खायचं होतं. म्हणजे त्याला शाळेत घेऊन जायचं होतं, कारण त्याच्या शाळेमध्ये ना बाकीचे मुलं वरण भात घेऊन येतात. तो म्हणतो तुम्हाला वरण भात देत नाही. मी शाळेत जास्त तर त्याला भात वगैरे कधीच देत नाही. पोळी भाजी देत असते, म्हणजे चपाती, मेथीची भाजी, शेपूची भाजी, बटाट्याची भाजी, म्हणजे भाज्या वगैरे असं देत असते. पण तो म्हणत होता म्हणून म्हटलं आज देऊयात त्याला वरण आणि भात. डाळ शिजते तोपर्यंत मी एक ककडी कापली. म्हटलं उपासाला चलते की नाही, तोपर्यंत मग मी ककडी कापून घेतली आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहे. माहिती नाही मला वैभवलक्ष्मीच्या उपवासाला चलते का नाही, तरी पण मी कट करून ठेवलेली आहे. तोपर्यंत आपल्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि डाळ ना एकदम मऊ छान शिजलेली आहे. डाळ छान घोटून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर डाळ छान हलवून घ्यायची आहे आणि बाजूलाच एक पातेलं ठेवायचं आहे गॅसवर गरम करण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि जिरे मोहरी टाकायचे आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर बारीक ठेचलेलं लसूण टाकायचं आहे. मी कधी बारीक ठेचून लसूण टाकते किंवा मग लसूण बारीक करून टाकते. तर मी आज लसूण ठेचून टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता पण टाकलेला आहे. तर कढीपत्ता टाकल्यानंतर ना गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर थोडंसं लाल तिखट म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं. मी आज थोडीच डाळ बनवत आहे आणि व्यंकटेश पण जास्त तिखट खात नाही ना, तर त्याच्यामुळं मग मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे. गॅस बंद करून तिखट टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये डाळ टाकायची आहे. डाळ टाकल्यानंतर थोडंसं आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकायचं आहे. म्हणजे डाळ तुम्हाला कशी थोडी घट्टसर हवी आहे की पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे आणि डाळ छान 10 मिनटं उकळण्यासाठी ठेवायची आहे. डाळ उकळल्यानंतर त्याच्यात थोडासा मॅगी मसाला टाकायचा आहे, कारण लहान मुलांना मॅगी मसाला वगैरे असेल ना तर खूप छान लागते. आणि डाळ झालेली आहे आपली तयार. त्याच कुकरमध्ये ना मी डाळ बाजूला काढून ठेवली होती, त्याच्यामध्येच मी भात करत आहे. तर भाताला पण अगोदरच भिजवून ठेवलं होतं म्हणून एका शिट्टीमध्ये भात छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तुम्ही बघू शकता भात किती छान झालेला आहे आणि वरण पण खूप छान झालेलं आहे. तर आपण भात घेतलेला आहे आणि त्याच्यावर वरण पण टाकलेलं आहे. आता बघूया, शाळेत जाण्याच्या अगोदर त्याला एकदा देते टेस्ट करायला, कसं झालं आहे ते तोच सांगेल. तर त्याच्याकडूनच ऐकूया आपण की वरण भात कसं झालेलं असेल. आणि व्यंकटेश घरी असेल ना तर रोज वरण भात मला न चुकता करावंच लागतं. वरण भात, एक सुकी भाजी आणि चपाती. तर त्याने पण सांगितलेलं आहे छान झालेलं आहे म्हणून. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. बाय.